माझे नाव अमोल आहे. आज तुम्हाला मी माझ्या जीवनावर आधारित कथा सांगत आहे. मी थिएटरमध्ये वॉचमनचे काम करत होतो आणि मी 30 वर्षाचा तरुण होतो. माझे कुटुंबीय दुसऱ्या गावी राहत होते आणि मी शहरात पैसे कमावण्यासाठी ही नोकरी करत होतो आणि माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करत होतो. मी जास्त शिकलेलो नव्हतो, त्यामुळे मला जास्त पगाराची नोकरीही मिळाली नसती. राहण्यासाठी मी भाड्याने घर घेतले होते आणि मी जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये जात होतो. माझा संपूर्ण दिवस कामातच जात असे आणि रात्री मी फक्त झोपण्यासाठी घरी येत होतो. आजही मी नेहमीप्रमाणे माझी ड्युटी करत होतो आणि शो संपल्यावर मी वॉशरूममध्ये गेलो. पिक्चर संपल्यावर सर्व लोक बाहेर पडल्यावर मी फ्री होत असे. कामाच्या वेळी मला माझे काहीही पर्सनल काम करता येत नव्हते, कारण वॉचमनचे काम हे खूप जबाबदारीचे असते. कारण ते काम मी स्वतः केल्यामुळे मला हा अनुभव आला होता. मी वॉशरूमला जाऊन आल्यानंतर पार्किंगच्या साईडने गेटकडे जात असताना मला कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. रडण्याचा आवाज ऐकून मला थोडे आश्चर्य वाटले. मी सगळीकडे तपासू लागलो, पण तेथे मला कोणीही दिसले नाही. मला वाटले की मला भास झाला आहे, म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण थोड्या वेळाने पुन्हा मला रडण्याचा आवाज येऊ लागला. यावेळी मोठ्याने आवाज येत होता आणि तो आवाज कोपऱ्यातून येत होता. मी धावतच त्या दिशेने गेलो आणि इकडे तिकडे पाहू लागलो. तेथे अनेक कार पार्किंगला लावल्या होत्या. मी कारमध्ये शोधू लागलो, पण मला कोणीही दिसले नाही. त्यानंतर जेव्हा मी खाली वाकून पाहिले, तेव्हा मला एक गाडीच्या खाली कोणीतरी लपलेले दिसले. मी जवळ जाऊन पाहिले तर एक मुलगी घाबरलेल्या अवस्थेत तेथे लपलेली होती. ती मुलगी खूप जोरजोरात रडत होती. तिला पाहून असे वाटत होते की ती खूप घाबरलेल्या अवस्थेत आहे. मी तिला बाहेर येण्यास सांगितले, पण माझा आवाज ऐकून ती जास्तच घाबरली आणि शांत झाली. मी तिला म्हणालो की घाबरू नको, बाहेर ये. मी वॉचमन आहे. तू अशी का लपली आहे? मला सांग, मी तुझी मदत करेल. तेव्हा ती बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. तिची अवस्था वाईट दिसत होती. ती मला म्हणू लागली की सर्व लोक गेले आहेत का? इथे कोणी येणार तर नाही ना? घाबरलेल्या अवस्थेत ती बडबड करत होती. मी तिला बसायला खुर्ची दिली आणि तिला म्हणालो की तू काहीही काळजी करू नको, इथे कोणीही नाही. आता मी तिच्याशी बोलू लागलो. तू कोण आहे आणि कुठून आली आहेस? तू घाबरू नको, पोलीस तुझी मदत करतील. माझ्या तोंडातून असे बोलणे ऐकून ती रडू लागली. तिला पाहून मला खूप वाईट वाटत होते. मी तिच्यासाठी पाणी आणले. पाणी पिऊन तिला बरे वाटले, पण तिची अवस्था पाहून असे वाटत होते की ती एखाद्या संकटातून वाचून धावतच आली आहे. तिचे केसही मोकळे होते आणि तिला खूप घामही येत होता. मी माझा रुमाल काढला आणि तिला घाम पुसण्यासाठी दिला आणि तिला विचारू लागलो की तुला कुठे जायचे आहे? मी तुझी काय मदत करू? ती मुलगी म्हणाली की माझे या शहरात कोणीही नाही आणि या जगातही माझे कोणी नाही. मी तिला विचारले की जर तुझे इथे कोणी नाही तर तू इथे का आली आहेस? ती म्हणाली, माझ्या नशिबाने मला इथे आणले आहे. मी एक अनाथ मुलगी आहे आणि मी अनाथ आश्रमात राहत होती. अनाथ आश्रमवाल्यांनी मला सांगितले की मला एका कुटुंबात कामासाठी जायचे आहे. मी विचार केला की मी थोडे पैसे कमावू शकते, त्यामुळे मी या शहरात त्यांच्यासोबत यायला तयार झाली. त्या लोकांनी मला त्यांची मुले सांभाळण्यासाठी आणले होते. त्या मॅडम स्वभावाने खूप चांगल्या होत्या. त्या नेहमी मला मदत करत असे, त्यामुळे मी इथे येऊन खूप खुश होती. मी त्यांच्या मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळत होती, त्यामुळे त्या मॅडम मला त्या बदल्यात चांगले पैसेही देत होत्या. येथे नोकरी करता करता आता मला 4 महिने झाले होते. त्या घरात मला कसलीही कमी नव्हती. खाण्यापिण्याची, राहण्याची सर्व काही सोय होती, त्यामुळे मला काहीही टेन्शन नव्हते. माझ्या मॅडमचा नवरा दुबईला नोकरी करत होता. तो थोड्या दिवसासाठी त्याच्या घरी आला होता. एके दिवशी माझी तब्येत बरी नव्हती आणि मी माझ्या रूममध्ये आराम करत होती, पण मुलांना सांभाळायला कोणीही नव्हते आणि मॅडम तिचा नवरा आल्यामुळे कामात व्यस्त होती. त्यामुळे नाईलाजाने मला त्या मुलांना सांभाळावे लागले. तेव्हा मॅडमच्या नवऱ्याने मला पाहिले आणि तो माझ्याकडे एकटक पाहू लागला. मला खूप लाजल्यासारखे झाले, त्यामुळे मी मुलांना पटकन झोपवून तिथून निघून गेली. आता रात्रीचे 1:30 वाजले होते आणि घरातील सर्व लोक झोपलेली होती.
आजारी असल्यामुळे मला त्रास होत होता, त्यामुळे मला झोप येत नव्हती. आणि अचानक त्या मॅडमचा पती माझ्या रूममध्ये आला आणि मला विचारपूस करू लागला. विचारपूस करता करता तो माझ्या खूप जवळ आला. मी खूप घाबरले होते. मी त्याला म्हणाले की तुम्ही माझ्या रूममधून बाहेर जा, नाहीतर मी मॅडमला जाऊन सांगेन. तेव्हा तो तिथून निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी मॅडमला काही कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्या गेल्यानंतर घरात मुलं, मी आणि त्यांचा पती होता. त्या गेल्यानंतर तो लगेच माझ्याजवळ आला आणि माझ्यासोबत जबरदस्ती करू लागला. मी तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. तो मला म्हणू लागला की तुला माझ्या मुलांसोबत माझीही काळजी घ्यायची आहे. जर तू माझे म्हणणे ऐकले नाही तर मी तुला तोंड दाखवण्याच्या लायकीचे सोडणार नाही. त्याचे असे रूप पाहून मी खूप घाबरली होती. मला काहीही सुचत नव्हते. मी आता मॅडमची वाट पाहू लागली आणि मी पूर्ण निश्चय केला होता की मॅडम आल्यावर मी सर्व काही खरं सांगेन. पण बराच वेळ निघून गेला. त्या मॅडम घरी आल्या नव्हत्या. त्या शॉपिंग करून परस्पर आपल्या आईच्या घरी गेल्या होत्या. जेव्हा तिच्या पतीला ही गोष्ट माहीत झाली तेव्हा तो पुन्हा मला त्रास देऊ लागला आणि मी घराबाहेर पडली आणि एका ठिकाणी लपून बसली. त्याला असे वाटले की ही घर सोडून निघून गेली आहे. थोड्या वेळात मला मॅडमच्या गाडीचा आवाज आला आणि मला खूप आनंद झाला. मी त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांनी माझा हात पकडला आणि मला आत घेऊन गेली आणि आतमध्ये जाऊन मॅडम तिच्या पतीला विचारपूस करू लागली की ही मुलगी तुमच्याविषयी काय सांगत आहे. जर ती खरं सांगत आहे तर तू तुझा विचार करून ठेव आणि मी तुला चांगल्या प्रकारे ओळखते. तुला कळतं का नाही? मी इथे फक्त तुझ्या मुलांसाठी थांबले आहे, नाहीतर मी तुला सोडून केव्हाच गेली असती. आता त्या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. मॅडमने मला माझ्या रूममध्ये जाण्यास सांगितले आणि हे पाहून मॅडमच्या पतीला खूप राग आला. पण ते काहीही बोलू शकले नाही. ते रागातच माझ्याकडे पाहू लागले. पण दुसऱ्या दिवशी मी जे काही ऐकले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला तेथून पळावे लागले. तो फोनवर सांगत होता की त्या मुलीला मी सोडणार नाही आणि मी लवकरच तिला तुमच्याकडे घेऊन येईल. त्या बदल्यात मला तुमच्याकडून डबल पैसे हवे आहेत, कारण ती तरुण आहे आणि खूप सुंदर आहे. आधीची मुलगी एवढी सुंदर नव्हती, त्यामुळे तुम्ही मला कमी पैसे दिले होते. हे सर्व ऐकून मला समजले होते की मॅडमचा पती मला विकण्याचा प्रयत्न करत आहे. हे ऐकून मला भीती वाटू लागली आणि मी घरातून निघून आले. पण घरच्या वॉचमनने मला पाहिले आणि मॅडमला सांगितले. हे ऐकून मॅडमच्या पतीने माझ्या मागे 2 माणसांना लावले. मी धावतच सुटले आणि इथपर्यंत येऊन पोचले. मी अनेक लोकांकडून मदत मागण्याचा प्रयत्नही केला, पण कोणीही माझी मदत केली नाही आणि म्हणूनच मी या थिएटरमध्ये येऊन लपली होती. देवाच्या कृपेने त्यांनी मला पाहिले नाही आणि ते येथून निघून गेले. त्यानंतर तुम्ही मला दिसले आणि मी घाबरले. मला वाटले तुम्ही त्यांच्यापैकीच आहात. पण जेव्हा तुम्ही म्हणाले की मी तुझी मदत करेल तेव्हा मला बरं वाटलं. एवढं बोलून ती शांत झाली आणि रडू लागली. मी तिला विचारले की इथे तुझे कोणीही राहत नाही का? जर कोणी असेल तर मी तुला तिथे सोडून येतो. मला पुन्हा ड्युटी करायची आहे, पण मी तुला असं सोडू शकत नाही आणि माझ्या रूमवरही घेऊन जाऊ शकत नाही, कारण माझ्यासोबत तेथे 2-3 मुलंही राहतात. मी इथे नोकरी करतो आणि माझे पोट भरतो. माझ्या गावीही मी रिकामाच होतो. कोणीतरी मला या कामाविषयी सांगितले आणि म्हणून मी या शहरात आलो. माझ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे. मला 2 बहिणी आहेत. अजून त्यांचे लग्न झाले नाही आणि माझे वडीलही या जगात नाही. मी माझ्याबद्दल तिला सर्व सांगितलं आणि तिला म्हणालो की अजून रात्र व्हायला टाईम आहे, तोपर्यंत तू ऑफिसमध्ये थांब. माझी ड्युटी संपल्यावर बघूया तुझे काय करायचे ते. मी तिला त्या ऑफिसमध्ये बसवले आणि मी माझ्या कामावर गेलो. पण माझ्या डोक्यात तिचेच विचार चालू होते की मी तिला एवढ्या रात्री एकटं कसं सोडू. मी तिला ओळखत नव्हतो, पण तरीही मला तिची काळजी वाटत होती. मी माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला तिच्याबद्दल सर्व काही सांगितले. पण त्याच्या मनात काही वेगळेच विचार चालू होते आणि त्याने तिची मदत करण्यास नकार दिला. मी महिलांची खूप इज्जत करत असे, कारण माझ्या घरातही माझ्या 2 बहिणी होत्या. माझी ड्युटी 9 वाजेला संपणार होती
आणि तोपर्यंत ती मुलगी ऑफिसमध्येच बसली होती. बसल्या बसल्या तिला झोप येत होती. ड्युटी संपल्यावर जेव्हा मी तिला उठवले तेव्हा ती घाबरली होती. मी तिला म्हणालो की आपण पोलीस स्टेशनला जाऊया, ते तुझी काहीतरी मदत करतील. मी तुला असे एकटे सोडू शकत नाही. ती माझ्या विनवण्या करू लागली की मला पोलिसांकडे घेऊन जाऊ नका, मला त्यांची खूप भीती वाटते. आणि असे बोलून ती रडू लागली. मी तिला म्हणालो की ठीक आहे, इथे माझी एक मानलेली बहीण राहते, मी तिच्याकडे तुला सोडतो. रात्रभर तू तिच्याजवळ थांब, मग आपण सकाळी विचार करूया. ती ज्या ठिकाणी कामाला जाते तूही तिच्यासोबत कामावर जाऊ शकते. मी तिला अनेक प्रकारचा तोडगा सांगितला, पण कदाचित तिची तब्येत बरी नव्हती म्हणून ती अस्वस्थ वाटत होती. तिने आपला चेहरा अशा प्रकारे बांधला की तिला कोणीही ओळखू शकणार नाही. आणि मी तिला घेऊन माझ्या बहिणीकडे गेलो. मी माझ्या बहिणीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या मुलीला तिच्याकडे सोडून मी माझ्या रूमवर गेलो. तेथे जाऊन मी बेडवर पडलो आणि माझ्या डोक्यात तिचेच विचार चालू होते. ती माझ्या मनात भरली होती, पण मी तिचा विचार करू शकत नव्हतो, कारण ती सुंदर आणि सुशिक्षित होती आणि मी अशिक्षित साधारण नोकरी करणारा मुलगा होतो. विचार करता करता मला गाढ झोप लागली आणि जेव्हा मी सकाळी उठलो तेव्हा मी माझ्या बहिणीकडे तिचा तपास करण्यासाठी गेलो. तेव्हा ती खूप खुश होती. कालपेक्षा आज तिच्यामध्ये खूप फरक दिसत होता. त्यामुळे मी तिला विचारले की काय झाले आहे, तू एवढी खुश का आहेस? तुला पाहून असे वाटत आहे की माझ्या बहिणीने तुझी चांगली काळजी घेतली आहे. तिने होकार दिला आणि म्हणाली की अजून एक गोष्ट आहे. मी तिला म्हणालो की अजून कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू खुश आहे, तीही सांग. ती म्हणाली की मी अनाथ आश्रमातून मोलकरीण म्हणून एका बंगल्यात कामाला गेले. तेथून निघाले तर योगायोगाने माझी भेट तुमच्याशी झाली आणि तुम्ही मला भेटल्यापासून माझ्या आयुष्यात सुख शांतता आली आहे. माझे तुमच्यावर प्रेम झाले आहे. तुम्ही माझी खूप काळजी घेतली आणि मला एकटे सोडले नाही. तुम्ही खूप प्रामाणिक आहात. मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. तिचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण जे माझ्या मनात होते ते तिने सर्व काही बोलून दाखवले होते. ती म्हणाली की आपण दोघं मिळून एकमेकांना आधार देऊ शकतो. मी स्वप्नातही कधी असा विचार केला नव्हता की एवढी सुंदर मुलगी मला स्वतःहून लग्नासाठी विचारेल. त्यामुळे मीही नकार देऊ शकलो नाही. मी तिच्यासाठी स्वप्न पाहू लागलो होतो. मी तिचा हात धरला आणि तिला तिथल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेलो. तिथे आम्ही दोघांनी मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर मी माझ्या रूममेट्सला ही बातमी सांगितली की माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे व त्या सुंदर मुलीने मला तिच्याशी लग्न करण्यास सांगितले आहे. पण वेदिकाने माझ्या रूममेट्ससमोर जाण्यास नकार दिला. याचे मला खूप आश्चर्य वाटले, कारण या शहरात तिला कोणी ओळखतही नव्हते. कदाचित तिला मुलांसमोर जायला आवडणार नाही म्हणूनच तिने नकार दिला असावा. मी याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्या क्षणी मी वेदिकाचा हात धरला आणि तिला कोर्ट मॅरेजला घेऊन गेलो. तिथे गेल्यावर मी माझ्या 2 मित्रांना बोलावले, जे आमचे साक्षीदार बनले. त्यानंतर आम्ही दोघांनी लग्न केले. पण वेदिकासोबत कुठे राहायचे याचे टेन्शन होते, कारण मी राहत असलेल्या खोलीत माझ्यासोबत आधीच 3 मुले राहत होती. पण आता देवाने मला मदत केली आणि राहण्याची व्यवस्थाही झाली. याबाबत मी सिनेमा हॉलच्या मालकाला सांगितले आणि मी माझ्या पत्नीला कुठे नेऊन ठेवणार हेही सांगितले. म्हणूनच त्यांनी मला एक छोटी खोली मिळवून दिली आणि त्यासाठीचे पैसे तुझ्या पगारातून कापले जातील असे सांगितले. माझ्या लग्नाची बातमी ऐकून सिनेमा हॉल स्टाफही खुश झाला. मला राहण्यासाठी खोली मिळाली होती. वेदिका आणि मी या घरात शिफ्ट झालो होतो. वेदिकाला हे छोटे घर खूप आवडले होते, कारण आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. वेदिकाला आनंद झाला आणि वेदिकाचा नवरा बनून मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होतो. तसेच आमच्या वैवाहिक जीवनात एक आठवडा उलटून गेला होता आणि आमचे आयुष्य खूप छान चालले होते. मी सकाळी माझ्या वॉचमनच्या ड्युटीला जायचो आणि संध्याकाळी 8 वाजेला घरी परतायचो. पण या दरम्यान एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती. गोष्ट अशी होती की वेदिका माझ्यासमोर खूप विचित्र प्रतिक्रिया द्यायची, पण तरी देखील ती माझी खूप काळजी घेत होती आणि ती सर्व कामेही करायची. कधीकधी ती मला म्हणायची की मला पिझ्झा खाण्याची खूप इच्छा होत आहे, येताना तू घेऊन ये.
पण कधीकधी ती खूप प्रतिबंधात्मक अन्न खात असे. तिला पोटदुखी आहे असे सांगून ती प्रतिबंधित अन्न खाते. पण ती माझ्यासमोर बसून कधीच जेवण करत नसे. ती मला जेवायला वाढायची आणि त्यानंतर ती स्वतः कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहायची. मी तिच्यासोबत जेवण्याचा हट्ट केला तेव्हा ती म्हणायची की मला आता भूक नाही, मी नंतर खाईन. मला कळत नाही की मी झोपल्यानंतर तिने जेवण केले की नाही. असेच हळूहळू दिवस जात होते. आमच्या लग्नाला जवळपास 2 महिने उलटून गेले होते. पण आता मला आमचं कुटुंब वाढवायचं होतं आणि आम्हालाही मुलं व्हायला हवी अशी माझी इच्छा होती. पण माझ्या बायकोला अजून मुलांचा विचार करायचा नव्हता. एक दिवस तिने मला तिच्या मोबाईलवर जाहिरात दाखवली. ती म्हणाली की मी तुझ्याबद्दल काहीतरी विचार केला आहे, ज्यामुळे आपले आयुष्य बदलणार आहे. मी मोठ्या आश्चर्याने वेदिकाकडे पाहिले आणि म्हणालो, काय म्हणायचे आहे तुला? ही जाहिरात पाहिल्यानंतर माझे आयुष्य बदलेल का? तिने मोबाईल बंद करून बाजूला ठेवला आणि ती म्हणाली, नाही, ही परदेशातील नोकरीची जाहिरात आहे. जेव्हा मी माझा मोबाईल बघत होती तेव्हा मला ही जाहिरात दिसली, म्हणून मला वाटले की मी तुम्हाला दाखवू. मी बहुतेक जाहिराती पाहत असे. माझी पत्नी मोठ्या वृत्तीने या गोष्टी सांगत असे. बायकोच्या बोलण्यावर मला आश्चर्य वाटलं. मला माहीत नाही की ती माझ्यासाठी नोकरी शोधेल. हा विचार तिच्या मनात किती काळ होता. दुसऱ्या दिवशी तिने माझ्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे मागितली आणि पासपोर्ट व्हिसा काढण्यासाठी मला तिच्यासोबत नेले. मला माझ्या ड्युटीला उशीर होत होता, त्यामुळे ती काय करत होती याकडे मी लक्षही दिले नाही. ती माझ्यापेक्षा जास्त शिकलेली होती, म्हणूनच मी तिच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिले नाही. मला वाटले कदाचित तिला काही आयडी बनवून मिळत असेल. माझ्या पत्नीवर खूप विश्वास होता, म्हणूनच मी तिच्या या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करायचो. पण आतापर्यंत मला एवढंच माहीत होतं की माझी पत्नी मला दुसऱ्या नोकरीवर लावण्याचा प्रयत्न करत होती. माझी पत्नी पासपोर्ट कार्यालयातून बाहेर पडल्यावर खूप आनंदित होती. महिनाभरात माझ्या विजाची व्यवस्था झाली. देवालाच माहिती ती हे सगळं कसं करत होती. पण जे काही घडत होतं या सगळ्यांचा मला खूप आनंद झाला. मी सिनेमा हॉलमधील वॉचमनची नोकरीही सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून मी दुबईमध्ये नोकरी करण्यास तयार झालो आणि आम्ही दुबईला जायची तयारी करू लागलो. कारण दुबईसारख्या ठिकाणी नोकरी मिळणे हा काही विनोद नाही. पण माझ्या पत्नीने माझ्या नोकरीबद्दल दुबईमधील एका एजंटशी बोलल्याचे सांगितले. माझे सर्व मित्र मला खूप भाग्यवान समजत होते. खरंच तुझे नशीब उजाडले आहे आणि तुला चांगली बायको मिळाली आहे आणि आता तुला चांगली नोकरीही मिळणार आहे. तुमचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. दुबईला जाण्यापूर्वी वेदिकाने माझ्याकडून वचन घेतले आणि सांगितले की दुबईला गेल्यावर तू अजिबात बदलणार नाहीस. तू जसा आहेस तसाच राहशील. मी तिला वचन दिले की मी नेहमी पूर्वीसारखाच राहीन. तिथे गेल्यावर माझ्या मनात अजिबात बदल होणार नाही आणि ज्यांनी मला खूप मदत केली आहे त्यांचा मी खूप आभारी आहे. सध्या आम्ही दुबईला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचलो, त्यामुळे वेदिकाची शैलीही बदलली होती. त्यानंतर आम्ही दुबईला पोहोचलो तेव्हा वेदिका खूप आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेली दिसत होती. ती मला एका बंगल्यात घेऊन आली होती. जणू काही तिला दुबईमधील प्रत्येक ठिकाण माहीत होते. तिला पाहून मला खूप आश्चर्य वाटले. दुबईला येताच तिने दुबईसारखे कपडे घातले. ती मला तिच्या ओळखीच्या व्यक्तीच्या बंगल्यावर घेऊन जात होती. मी बंगल्यात गेलो आणि एका बाजूला बसलो आणि ती एका खोलीत गेली आणि खोलीत जाऊन तिला खूप वेळ झाला होता आणि वेदिकाची वाट पाहत असताना मला झोप येऊ लागली आणि मी झोपून गेलो. पण ना वेदिका आली ना बंगल्याचा मालक. मला सध्या काहीच माहीत नाही. वेदिकाची वाट बघत मी गाढ झोपून गेलो होतो. मी डोळे उघडले तेव्हा बंगल्यात मी एकटाच होतो. आता मी त्या खोलीत गेलो ज्या खोलीत वेदिका गेली होती. त्या खोलीमध्ये पाहिले पण त्या खोलीत कोणीच नव्हते. हे सर्व पाहून मला खूप आश्चर्य वाटले आणि बाहेर जाऊन मी वेदिकाची येण्याची वाट पाहू लागलो, कारण मला दुबईचे काहीच माहीत नव्हते. काही वेळाने मी पाहिले की वेदिकाने छोटे कपडे घातले होते आणि जेव्हा ती बंगल्याच्या गेटमधून बाहेर आली तेव्हा ती खूप खुश दिसत होती. मी पण गेटच्या बाहेर उभा होतो. तिला पाहून मला खूप आश्चर्य वाटले.
इथे आल्यानंतर ती किती बदलली होती यावर माझ्या डोळ्यांना विश्वासच बसत नव्हता. वेदिकाने सांगितले की आम्ही या बंगल्यात राहू. हा माझ्या एका मैत्रिणीचा बंगला आहे. तिने हा बंगला सोडला आहे, म्हणून जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्ही या बंगल्यात राहू शकतो. मी बंगल्याच्या आत गेलो आणि आंघोळ करून झोपायला आलो, कारण रात्री उशीर झाला होता. पण जेव्हा मी मध्यरात्री माझे डोळे उघडले तेव्हा वेदिका डोके धरून बसली होती, तर पलंगाच्या बाजूला एक पर्स ठेवली होती. तितक्यात माझी नजर त्या पर्सवर पडली. त्या पर्समध्ये पैसे पाहून माझे डोळे विस्फारले. जे दुबईचे चलन होते आणि काही पैसे भारतीय चलनाचे होते. पण मला या पैशांचा अर्थ कळला नाही. तर वेदिका अस्वस्थ वाटत होती. मी वेदिकाला म्हणालो, तुला काय झालंय? तुझी तब्येत ठीक आहे का? पण मला का वाटतंय की तू इथे आधीही आली आहेस. तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस. खरं सांग, काय प्रकरण आहे? हा बंगला तुझ्या कोणत्या मैत्रिणीचा आहे? ती तुझी बहीण आहे की मैत्रीण, ज्यांच्या बंगल्यात आम्ही राहतो? मी वेदिकाला वारंवार प्रश्न विचारत होतो, पण वेदिका काळजीत बसली होती. ती माझ्याशी बोलत नव्हती. माझ्या काही बोलण्याला वेदिकाने प्रतिसाद दिला नाही. तेव्हा मीही वळालो आणि झोपून गेलो. सकाळी उठलो तेव्हा वेदिकाची तब्येत बरी नव्हती, म्हणून मी तिला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे डॉक्टरांनी वेदिकावर उपचार केले आणि डॉक्टर मला सांगू लागले की ह्या मॅडम ड्रग्ज घेतात का? ड्रग्जने तिच्या मनावर कब्जा केला आहे, त्यामुळे तिला डोकेदुखीचा त्रास होत आहे. जेव्हा वेदिका शुद्धीवर आली तेव्हा मी तिला विचारले की तू माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट कशी लपवलीस की तू ड्रग्ज घेतेस? मी जेव्हा वेदिकावर ओरडत होतो तेव्हा तिथले डॉक्टर माझ्याकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. डॉक्टरांनी वेदिकाला विचारले की तुला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा वेदिका रडत होती आणि माझ्याकडे बोट दाखवत डॉक्टरांना म्हणाली की तो माझा नवरा आहे आणि तो अनेकदा वेड्यासारखा वागतो. तो एक वेडा माणूस आहे. वेदिकाचे म्हणणे ऐकून डॉक्टरांनी 2 वॉर्ड बॉईजला येण्याचा इशारा केला आणि मला दोन्ही बाजूंनी धरले आणि काही वेळाने ते मला दुबईच्या वेड्यांच्या हॉस्पिटलला घेऊन पोहोचवले होते. इथे मी अनेक वेड्या लोकांमध्ये बंदिस्त झालो होतो आणि इथे आल्यानंतर नर्व्हसनेसमुळे माझी खूप वाईट अवस्था झाली होती. वेदिकाच्या अशा वागण्यामुळे मला धक्काच बसला. तिने माझ्यासोबत असे का केले मी ते समजू शकलो नाही. मी एका मोठ्या संकटात सापडलो होतो. या लोकांना मी वेडा नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो, पण डॉक्टर म्हणत होते की प्रत्येक वेडा हेच म्हणतो की मी वेडा नाही. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये माझ्यासारखे आणखी 2-3 सामान्य लोक उपस्थित होते. त्यातला एक वेडा माणूस जरा नॉर्मल वाटत होता. 1-2 वेडी मुलंही त्या माणसाशी व्यवस्थितपणे बोलत होती. त्या माणसाने मला त्याच्याकडे बोलावून विचारले की तुझी समस्या काय आहे, म्हणून मी वेदिकाबद्दल सर्व काही सांगितले आणि मी वेडा नाही हे देखील सांगितले. माझे बोलणे ऐकून तो माणूस हसायला लागला आणि म्हणाला, तुझी बायको काही सामान्य मुलगी नाही. ती मुलगी दुबईच्या एका मोठ्या उद्योगपतीची बिघडलेली मुलगी आहे. तिने फक्त आणि फक्त तुझा वापर केला आहे. जे काही तुझ्यासोबत घडले आहे ते माझ्यासोबत पण घडले आहे. फरक एवढाच होता की त्या मुलीशी माझे लग्न झाले नव्हते. तिने मला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. मग माझे म्हणणे ऐकून त्या माणसाने माझे सांत्वन केले आणि सांगितले की हे सर्व इथे घडते. इथल्या बिघडलेल्या मुली इथून पळून जातात आणि शहरात जाऊन पोरांना फूस लावून इथे आणतात. एकतर त्या मुलांना इथे आणून ती त्यांच्यावर आरोप करून पोलिसांच्या ताब्यात देतात किंवा ती त्यांना वेडे ठरवून या वेड्यागृहात पाठवतात. इथल्या बिघडलेल्या श्रीमंत मुली काय करतात माहीत आहे का? या मुली तुरटीमध्ये ड्रग मिसळतात आणि वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या शहरात ड्रग विकण्यासाठी जातात आणि स्वतः ड्रग्ज घेते. तुरटी खरेदी करण्यासाठी भारतात जातात आणि तेथील लोकांना आमिष दाखवून ती दुबईला आणून सोडतात आणि अशा प्रकारे ही नशा या लोकांच्या मनाचा ताबा घेते. एकामागून एक या श्रीमंत बिघडलेल्या मुली पोरांना अडकवतात. त्या माणसांचे बोलणे संपल्यावर वेदिकाची एक एक गोष्ट माझ्या मनात घुमू लागली. तिने माझा वापर केला तर तिच्या सौंदर्याने मला वेड लागले. ही सुंदर आणि असहाय्य मुलगी माझ्याशी लग्न करण्यास का तयार झाली हे मी विसरलो होतो. पण आता मी काय करू शकतो? या अनोळखी देशात मी कोणालाही ओळखत नव्हतो
आणि माझ्या आईवडिलांनाही त्याबद्दल काहीच माहीत नसल्यामुळे मी गुपचूप या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गुंतलो. पण जेव्हा 3 महिने उलटून गेले तेव्हा मी पाहिले की वेदिका स्वतःहून मला घ्यायला आली होती आणि ती माझ्यासमोर उभी रडत माफी मागत होती. ती म्हणत होती, मी तुझ्यासोबत जे काही केले त्याबद्दल मला माफ कर, कारण मी चुकीच्या संगतीत पडली होती. वेदिकाला तिच्या चुकीची खूप लाज वाटली, पण मी तिला विचारले की मला माहीत आहे तू मला इथे का आणि कोणत्या कारणासाठी आणले आहेस. आता मला हेही सांग की तू मला वेड्यांच्या हॉस्पिटलमधून वाचवून परत का आणलेस. वेदिकाने सांगितले की मी तुझ्यासोबत खूप चुकीचे वागले. मला रोज माझी चूक लक्षात यायची. तू माझी किती काळजी घेतलीस, किती मदत केलीस. मी तुझ्याशी खोटं बोलली, तरीही तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवलास. माझ्या वडिलांनी मला घरात कैद केले होते जेणेकरून मी आता अशा गोष्टी करू नये. पण रोज मी तुलाच माझ्या स्वप्नात पाहायची आणि मी बघायचे की माझ्या चुकीमुळे तू खूप नाराज आहेस. म्हणूनच मी माझ्या वडिलांना तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमधून मुक्त करण्यास सांगितले. मी माझ्या वडिलांसमोर हात जोडून त्यांची माफी मागितली की आजपासून मी कधीही चुकीचे काम करणार नाही. फक्त मला घरातून जाऊ द्या आणि तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमधून मुक्त करा. मी शपथ घेते की आजपासून मी कधीही चुकीचे काम करणार नाही. कृपया मला येथून घेऊन जा आणि मला माझ्या त्याच जगात परत घेऊन जा जिथे आम्ही आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली होती. आता मी माझ्या पत्नीला माफ केले आहे. तिला तिच्या कृत्याची लाज वाटली. वेदिकाचे वडीलही माझ्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या मुलीच्या वतीने माझी माफी मागितली. पण मी त्यांच्या मुलीला घेऊन भारतात परत जावे अशी त्यांची अट होती. आता ते आपल्या मुलीला पुन्हा हे चुकीचे कृत्य करताना पाहू इच्छित नाही. वेदिकाचे वडील देखील भारतीय होते आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय दुबईमध्ये सुरू केला होता, म्हणून ते दुबईमध्ये राहत होते. पण आता वेदिकाने माझ्याशी लग्न केले होते. वेदिकाने अनेक मुलांना मूर्ख बनवले होते, परंतु आजपर्यंत तिने कोणाशीही लग्न केले नव्हते. तिने फक्त माझ्याशीच लग्न केले होते. त्यामुळे वेदिका माझ्या प्रेमात पडली होती. आम्ही दोघेही पती पत्नी भारतात परतलो आणि तेथे एक घर घेतले आणि वेदिकाच्या वडिलांनी मला इथे व्यवसाय करण्यासाठी पैसेही दिले. मी माझ्या पत्नीसह खूप आनंदी आहे आणि मी माझ्या नवीन घरात माझे जीवन आनंदाने जगत आहे. मी माझ्या आई आणि बहिणींना गावातून बोलावले आणि माझ्या बहिणींची एक एक करून लग्न करून दिली. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट मिळतील. चला मग भेटूया पुन्हा नवीन कथेसह. धन्यवाद.